नमस्कार. गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 सराव परीक्षा क्रमांक 1 सुधारित अभ्यासक्रमावर आधारित आणि 25% अभ्यासक्रमाचा विचार करून सराव परीक्षा क्रमांक 1 आज आपण पाहूया. तर पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. नंबर 2, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृती काढा. तिसरी सूचना आहे, प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवितात आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1B मूल्यमापन प्रथम प्रयत्नात केले जाईल. पुढची सूचना आहे, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांकासह लिहावे. उदाहरणार्थ 1 त्याचा जो पर्याय क्रमांक असेल A आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं. त्यानंतर प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला A, खालील प्रश्न सोडवा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न पाहूया. पदार्थाचे द्रवातून स्थायूत रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा, परत रिकामी जागा आहे. यानंतर 2, खालील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा. रासायनिक अभिक्रिया आहे C12H22O11. त्यानंतर बाण, उष्णता 12C अधिक 11H2O आणि त्यानंतर मोकळी जागा. यानंतर तिसरा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या डोबेरायनरच्या त्रिका यामध्ये पोटॅशियमचे अणुवस्तुमान अनुक्रमे 6.9 व 39.1 असल्यास सोडियमचे अणुवस्तुमान किती? यानंतर पहिला संबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा. पहिला आहे, हबल दुर्बीण भूपृष्ठापासून 569 किलोमीटर उंच. हबल दुर्बिणीची भ्रमणकक्षा आणि रिकामी जागा आहे. यानंतर 5वा आहे, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून प्रकाशाच्या अपवर्तनाच्या विषयी अचूक अनुमान लिहा. या ठिकाणी दिलेली जी आकृती आहे त्या आकृतीचा विचार करून त्याचे अनुमान लिहायचे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 1B, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न असेल. यामध्ये खालील आकृतीचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी आकृती A आणि आकृती B दिलेली आहे. त्याचा विचार करून योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय पाहू आपण काय आहेत. पर्याय क्रमांक 1, A मधील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त आहे. नंबर 2, B मधील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त आहे. नंबर 3, A व B मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समान आहे. आणि नंबर 4, A व B मध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी आहे. त्यातला दुसरा, एका विद्यार्थ्याने बहिर्गोल भिंगाच्या साहाय्याने खिडकीच्या गजांची स्पष्ट प्रतिमा पडद्यावर घेतली, परंतु उत्तम प्रतिमा मिळवण्यासाठीच्या शिक्षकांनी त्याला खिडकीऐवजी दूर अंतरावरील एका झाडाची प्रतिमा घेण्यास सुचवले. तो स्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी 1. A. पडद्याकडे हलवावे लागेल. B. पडद्यापासून दूर हलवावे लागेल. C. पडद्याच्या मागे हलवावे लागेल. आणि D. पडद्यापासून खूप दूर हलवावे लागेल. तिसरा, Zn, Fe, Al आणि Cu या धातूंची क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने योग्य मांडणी कोणती? पर्याय क्रमांक 1, Cu, Fe, Zn आणि Al. B. Al, Cu, Fe, Zn. C. Zn, Al, Cu, Fe आणि D. Fe, Zn, Al आणि
CO. यानंतर चौथा, रचनासूत्र कोणत्या कार्बनी संयुगाचे आहे? या ठिकाणी रचनासूत्र दिलेलं आहे आणि पर्याय आहेत 1 कापूर, 2 बेंझिन, 3 स्टार्च आणि 4 ग्लुकोज. पाचवा, चंद्रावरील 9 वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन किती असेल? पर्याय ए 3 बी 15 सी 45 आणि डी 24. प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 10 गुणासाठी प्रश्न आहे. पहिला पाहूया. विधान 1, विद्युतधारेमुळे इलेक्ट्रॉनच्या प्रभावामुळेच विद्युतरोधात उष्णता निर्माण होते. विधान 2, विद्युतरोधात उष्णता ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसारच निर्माण होते. विधान 1 येथे विधान 2च्या साहाय्याने स्पष्ट करा. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2, स्वराली प्रयोग करत असताना तिला आढळलेले निरीक्षणे खाली दिले आहेत. या निरीक्षणावरून तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. स्वराली प्रयोग करत असताना प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून दूर जात असल्याचे दिसून आले. स्वरालीने आपत्ती कोनाचे I मूल्य वाढवत नेल्यास अपवर्तित कोनाचे कंसात R मूल्य वाढले, परंतु विशिष्ट आपत्ती कोनानंतर मात्र प्रकाश किरण माध्यमातून परत येताना दिसली. त्यामुळे काही प्रश्न पडले, त्याची उत्तरे लिहा. प्रश्न 1, I च्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात? त्याचवेळी R चे मूल्य किती असते? दुसरा, प्रकाश किरण माध्यमात परत येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ती प्रक्रिया समजावून सांगा. यानंतर तिसरा प्रश्न, खालीलपैकी ताऱ्याचे लुकलुकणे योग्य कारण कोणते ते कारण स्पष्ट करा. पहिला, ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारे स्फोट. 2, प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण. 3, ताऱ्याची गती. 4, वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक. चौथा प्रश्न, अ या धातूचा अणुक्रमांक 11 आहे आणि ब या धातूचा अणुक्रमांक 20 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक क्रियाशील आहे? धातू अ ची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा. प्रश्न 5, मिथेनचे इलेक्ट्रॉनिक ठिपका संरचना व रचनासूत्र रेखाटा. त्यानंतर 6वं उदाहरण, एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या दुप्पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल? पृथ्वीचा मुक्तिवेग 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. 7, अवकाश मोहीम म्हणजे काय? अवकाश मोहिमेच्या गरज व महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. यानंतर प्रश्न 3, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 गुण 15. पहिला आहे, एक चेंडू टेबलवरून खाली पडतो. 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जी चे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद असेल तर टेबलची उंची व चेंडू जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? दुसरं उदाहरण आहे, खालील रासायनिक समीकरण तुम्हाला काय समजले ते लिहा. या ठिकाणी समीकरण आहे AgNO3 aqueous अधिक NaCl aqueous AgCl अधिक NaNO3 aqueous. यानंतर तिसरा प्रश्न, खाली दिलेल्या हायड्रोकार्बनचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली दिलेल्या हायड्रोकार्बनचे सरळ शृंखलाचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 2 आकृती दिलेल्या आहेत. पहिला, या शृंखलेचे नाव लिहा. 2 रेणुसूत्र लिहून CH2 घटकांची संख्या लिहा.
यानंतर चौथा प्रश्न, शेजारील आकृतीत कोणते तत्व स्पष्ट होते? या तत्वामध्ये बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केला जातो? या तत्वाचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो? या यंत्राचे कार्य अभ्यासण्यासाठी आकृती काढा. या ठिकाणी दिलेली आकृती आहे. या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील कृती अभ्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कृती 1, समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या. तिन्ही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा. काही काळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढून त्यांना लगेच मेणाच्या थरावर ठेवा. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला याची नोंद करा. आणि पहिला प्रश्न आहे त्याचा, कृतीतून पदार्थाच्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल. 2, तो गुणधर्म कमीत कमी शब्दात सांगा. आणि नंबर 3, या कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे महत्त्व स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे, खालील प्रवाह तक्ता पूर्ण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा तक्ता आहे. धातुकांच्या सहतीकरणाच्या पद्धती, गुरुत्वीय विलगीकरण, त्यानंतर रिकामी चौकट, अपक्षालन, त्यानंतर रिकामी चौकट. प्रश्न आहेत, पाईन वृक्षाचे तेल कोणत्या सहतीकरण पद्धतीत वापरले जाते? आणि 2, ती सहती करण्याची पद्धत थोडक्यात सांगा. लोखंडावर गंज निर्माण होण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून करा. 7वा प्रश्न आहे, लोखंडावरील गंज टिंबटिंब अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील भाग वेगवेगळे धनाग्र व ऋणाग्र बनतात. धनाग्रावर घडणारी रासायनिक अभिक्रिया Fe सॉलिड, त्याचं Fe2 अधिक एक्वियस प्लस 2E वजा, आणि ऋणाग्रावरती घडणारी रासायनिक अभिक्रिया O2 गॅसेस स्टेटमध्ये आहे अधिक 4H अधिक एक्वियस अधिक 2H2O लिक्विड. यानंतर Fe2 आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होताना टिंबटिंब बरोबर अभिक्रिया होऊन Fe3 आयन तयार होतात आणि टिंबटिंबपासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते. त्यालाच गंज असे म्हणतात. या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. 2Fe3 अधिक Aq अधिक 4H2O L अधिक 6H अधिक Aq. यानंतर प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला लिहायचे आहेत. शेवटचा प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्न सोडवा. कोणताही एक गुण 5 आहेत. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 282 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, या मूलद्रव्याचा अणुअंक किती? 2, या मूलद्रव्याची संयुजा किती? 3, या मूलद्रव्याचा घन कोणता? 4, हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तनात आहे? आणि 5, या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? 7N 4Be 18Ar आणि 17Cl. त्यानंतर आकृती दिलेली आहे. शेजारील आकृतीत ही आकृती नीट पहा. या आकृतीच्या साहाय्याने काय करायचे आहे तुम्हाला? प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. प्रश्न पाहूया. शेजारील आकृतीत दाखवलेल्या भिंगाची रचना कोणत्या सूक्ष्मदर्शकात आढळते? 2, आकृतीला योग्य नाव द्या. 3, या सूक्ष्मदर्शकाचे कार्य कसे चालते ते लिहा. 4, या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग कोठे केला जातो? आणि 5, या सूक्ष्मदर्शकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाय सुचवा. अशा पद्धतीनं आपल्याला विज्ञान भाग 1 मधील जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व
प्रश्नपत्रिका याविषयीची माहिती आज आपण पाहिली. धन्यवाद.